नमस्कार मित्रांनो, सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे दिसत आहेत. कारण अभिनेता शशांक केतकरने हे मन बावरे या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ आणि मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत 5 लाख रुपये बुडवल्याचं म्हटलं आहे. वारंवार मागणी करूनही गेल्या 5 वर्षापासून एकही रुपया न मिळाल्याने संताप्त झालेल्या शशांकने मंदार देवस्थळींविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता शशांकला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. शशांक प्रमाणेच आता ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडून फसवणूक झाल्याचं म्हणत नाव न घेता तिच्यावर आता टीका केली आहे. त्या अभिनेत्रीने प्राजक्ता दिघे यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले, पण 4 वर्ष झाली तरी अजूनही त्यातला एकही रुपया परत केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माझे सुद्धा एका मराठी अभिनेत्रीने, जिचं सोज्वळ ताई म्हणून नाव खूप मोठं आहे, लोकांचे पैसे द्यायचे आहेत म्हणून 2-3 महिन्यात परत देईन म्हणून 5 लाख रुपये घेतले आहेत आणि आज 4 वर्ष झाली तरी पैसे परत करत नाहीये. गोष्टी मात्र करोडोंमध्ये करते, पण फक्त बाता. मैत्रीण आहे म्हणून गरजेला दिले, पण आता माझा मैत्रीवरचा विश्वास उडाला, अशी कमेंट अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी केली आहे. त्यामुळे शशांक प्रमाणेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांची देखील पैशांच्या बाबतीत फसवणूक झाल्याचं आता उघड झालं आहे.